पहिला आणि अचूक असा निकाल आम्हीच आपल्या समोर या ठिकाणी आणणार आहोत। ईव्हीएमच्या मतमोजणीला देखील आता सुरुवात झाली आहे। पहिला कल काही क्षणातच आपल्या हाती येईल आणि वर जे आपण पाहतो की मुंबईमध्ये 46 मुंबईमधला कल हाती येण्यास आता सुरुवात देखील झालेली आहे। आपण पाहतो भाजप 12, शिवसेना 8, मनसे 3, शिवसेना ठाकरेंची 9, काँग्रेस 6, तर भाजप आणि शिंदे 20, ठाकरे बंधू 12, काँग्रेस 6 आणि इतर 6। मुंबईतला हा कल आपण पाहतो आहोत। कलांचे आकडे जे आहेत ते आता बदलणार आहेत। पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय। भाजप आणि शिवसेना मिळून 20 जागांवर त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय। मुंबईमधला पहिला कल आपल्या हाती आलेला आहे। पहिला आपण म्हटलं तसं की 46 जागांचा कल पहिला आपल्या हाती येणार आहे। 23 म्हणजे 46, तर भाजप आणि शिंदे 20, ठाकरे बंधू 12। मुंबईतल्या पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। तर भाजप आणि शिंदे मिळून 20 जागांवर आघाडी आहे। मनसे आणि शिवसेना मिळून सुद्धा त्या ठिकाणी 12 जागांवर आघाडी आहे। तर काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडी आहे। पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। या कलांमध्ये मनसेने देखील 3 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं। भाजप आणि शिंदे 22, ठाकरे बंधू 10, काँग्रेस 6 आणि इतर 6। मुंबईतल्या पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। भाजप 14, शिवसेना 18 अशी ही आघाडी आहे। मनसे आणि शिवसेना यांची 3 आणि 7 जागांची आघाडी आहे। पहिल्या कलांमध्ये सध्या युतीची आघाडी त्या ठिकाणी आपण पाहतोय। भाजप आणि शिंदे 22 जागांवर आघाडीवर। 2017 मध्ये शिवसेना 84 आणि भाजप 82 जागांवर होती। आता यावेळेला काय चित्र दिसतं पाहणं महत्त्वाचं असेल। भाजप आणि शिंदे आता 22 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 7 म्हणजे दुप्पट जागांवर सध्या भाजप या ठिकाणी पाहायला मिळते। तर शिवसेना, शिंदेची शिवसेना 8 आणि ठाकरेंची शिवसेना 7 वर। नक्कीच हे आपण पहिले कल जे हाती आलेले आहेत ते पाहतोय। पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडी घेत आहे। भाजप 14 जागांवर आघाडीवर आहे। उद्धव ठाकरे 7 जागांवर, काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे। तर शिवसेना जी शिंदेची शिवसेना आहे ती 8 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आता 14, शिवसेना 8, मनसे 3, ठाकरेंची शिवसेना 7 आणि काँग्रेस 6। भाजप आणि शिंदे 22, ठाकरे बंधू 10, तर भाजप या ठिकाणी आता पुढे आहे। या सगळ्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं। राज ठाकरे यांना सोबत घेणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायदेशीर ठरतं का हे या आकड्यांमधून समजेल। नक्कीच, आणि खरं तर मुंबई म्हणजे जी आर्थिक राजधानी आहे तिथली महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जाते हे पाहणं महत्त्वाचं। पहिल्या कलांमध्ये श्रुती आपण पाहतो या ठिकाणी आकडे फटाफट बदलतायत। भाजप शिंदे 20 आणि ठाकरे बंधू सध्या 12 वर, काँग्रेस 6 आणि इतर 6। तर पहिल्या कलांमध्ये भाजप पुढे आहे। भाजप 14 जागांवर पुढे आहे। तर मनसे 3, शिवसेना, ठाकरेंची शिवसेना 9 जागांवर पुढे आहे। पिंपरीमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर। राष्ट्रवादी संदर्भातली ही अपडेट, पिंपरीतनं पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी आघाडीवर आहे। तिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत। राष्ट्रवादी पिंपरीत पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहे।